एकीकडे माढा विधानसभेचा गड जिंकल्यानंतर दुसरीकडे मात्र आमदारांना थेट जे आहे ते रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। माढ्यातल्या महावितरण कार्यालयासमोर मी सध्या या ठिकाणी जवळपास 1 ते 1.5 तासापासून माढ्याचे आमदार अभिजितआबा पाटील असतील आणि त्यांच्या समवेत असलेले सत्ताधारी शिवसेनेचे असलेले संजय बाबा कोकाटे देखील एकवटल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आपल्या समेत माढ्याचे आमदार अभिजितआबा पाटील आहेत। आबा काय सांगाल, एकीकडे माढ्याचा गड जिंकल्यानंतर रस्त्यावर उतरायची वेळ येते, कुठेतरी सत्ता पक्षात नसल्यामुळे ही वेळ आली। सगळ्यात महत्त्वाचं मागच्या अनेक वर्षापासून जर बघितलं असेल तर आम्ही निवडून यायच्या आधी एक हाती सत्ता होती आणि मग या तालुक्यामध्ये जे अपेक्षित MSCBचं स्ट्रक्चर उभा करणं, ज्या बाबतीत सबस्टेशन आवश्यक आहे, माढा तालुक्यात एकही 220 KVचं सबस्टेशन नाही, 132चं सबस्टेशन नाहीत, सगळे 33 KVचे आहेत आणि ते देखील त्या ठिकाणी पूर्ण क्षमतेनं नसल्यामुळं आता 6 सबस्टेशन 2023ला मंजूर आहेत। आज 2026 आले तरी ते कार्यान्वित नाहीत। मी सातत्याने 1 वर्ष झालं पाठपुरावा करतो आहे, अजून 3 त्या ठिकाणी मंजूर झालेत, त्याचा पाठपुरावा करतो आहे। 220चं मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलं होतं, त्याच्यात आता कारवाई सुरू झाली आहे। जोपर्यंत ह्या 5 MVचे 10 MV ट्रान्सफॉर्मर आणि शेतकऱ्यासाठी जे असणारे DP, जिथं 63चे DP आहे ते 100 करणं आणि 100चे आहेत त्याला 200 करणं आणि पूर्ण क्षमतेनं शेतकऱ्याला लाईट देणं ही आवश्यक होती। मागच्या काही वर्षामध्ये याच्यावर काम झालेलं नसल्यामुळं अचानकरित्या हे गेल्या काही वर्षामध्ये या तालुक्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यावरती हा लोड आला आहे आणि मग याचं काम आता फिडर सेपरेशन वगैरे आम्ही त्या ठिकाणी प्रस्तावित केलं आहे आणि त्याला निधी मिळणं अपेक्षित आहे। आज आपण अधिवेशनात देखील या विषयावर आम्ही सातत्यानं भांडलो आहे आणि सातत्याने भांडत असताना सरकारकडनं मात्र आपण बघितलं असेल तर या राज्यामध्ये आज त्या ठिकाणी रात्री 6 ते 10मध्ये लाईटचं लोड शेडिंग आणि दुसऱ्या बाजूला सरकार सांगतं आहे की आमच्याकडे लाईट एक्सेस आहे। मग त्यामुळं ही जी दुटप्पी भूमिका घेतली जाते, त्यामुळं आज दिवसात जर आम्हाला 100 फोन येत असतील त्यातले 50 फोन त्या ठिकाणी लाईट नाही म्हणून येत आहेत, DP जळत आहेत, DP लवकर मिळत नाहीत, अशा अनेक तक्रारी लाईटच्या संदर्भात। उन्हाळ्याचे दिवस आहेत, शेतकऱ्याची पिकं आता त्या ठिकाणी करपू लागलेत म्हणून हा तीव्र विषय आहे। आज आम्ही इंटिमेशन देण्यासाठी संबंधित सगळ्याला आलो होतो, आज इंटिमेशन दिले। जरी 15 दिवसात परिस्थिती नाही सुधारली तर मग त्या ठिकाणी सर्वांना सोबत घेऊन मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन करावं लागणार आहे। आम्ही आमदार व्हायच्या आधी त्या ठिकाणी मी असतील, बाबा सत्ताधारी पक्षात जरी असले तर आम्ही सगळेजण त्या काळामध्ये चळवळीतनं आलेले कार्यकर्ते आहोत, त्यामुळं आम्हाला चळवळीशिवाय त्या ठिकाणी न्याय मिळणार नाही ही भूमिका आहे। मग विधानसभेत आवाज उचलणं आणि लोकांमध्ये देखील आवाज उचलून हे प्रश्न सगळे जनतेपासून सरकारपर्यंत हे त्या ठिकाणी मांडण्याची भूमिका आम्ही घेतोय। कुठं तर शेतकऱ्यांचा सातत्यानं तक्रारी महावितरण विषय असतात, पण कुठं तर एकीकडे शेतकरी कर्जमाफीचं देखील गाजर आहे। कसं वास्तव आहे त्या कर्जमाफीचं? दुसरीकडे हे रस्त्यावर उतरण्याची वेळ आणि दुसरीकडे कर्जमाफीचं वास्तव, शेतकऱ्यांप्रती सरकार उदासीन आहे। सगळ्यात महत्त्वाचं बघा, कर्जमाफीच्या बाबतीत आता आम्ही काही स्टेटमेंट मंत्री महोदयांची ऐकली की ज्याला बंगला आहे, ज्याला पक्कं घर आहे, ज्याच्याकडं 4 चाकी गाडी आहे, मग ट्रॅक्टर का किंवा 4 व्हीलर गाडी, ज्याच्याकडं काही निकष लावले जाणार आहेत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला कर्जमाफी दिली जाणार नाही असं SOP तयार करायला सुरू आहे। परंतु माझी आपल्या निमित्तानं विनंती आहे, एक उदाहरण सोलापूर जिल्ह्याचं मी आपल्याला सांगतो। सोलापूर DCC बँकेनं 1.25 लाख शेतकऱ्याला त्या ठिकाणी क्रॉप लोन दिलेलं आहे आणि त्यात आज पात्र शेतकरी किती झालेत कर्जमाफीत तर 28,000च, का तर 30 सप्टेंबरला त्याची डेडलाईन ठेवली आहे। आणि त्याच्या आधी काय केलं होतं तर DCC बँकेवर तगादा होता सरकारचा आणि DCC बँकेचा सोसायटीवर तगादा होता की सगळी कर्ज रिन्युअल करून घ्या, त्यामुळं ती थकबाकीत नाहीतच, त्यामुळं लाभ ही 85,000 शेतकऱ्याला त्या ठिकाणी 50,000 मिळणार प्रोत्साहनचे आणि 2 लाख रुपयेवाले 28,000, मग त्यामुळं 25%तच ही गुंडाळी जाईल शक्ती आणि मग अजून हे निकष लावणार आहेत, हे निकष लावल्यावर ही 10-12%तच आणायची आणि मग कर्जमाफी शरदचंद्र पवार साहेबांनी ज्या पद्धतीने केली होती अख्खा 7-12 कोरा करणे ही त्या ठिकाणी अपेक्षित आहे। मग कुणाचं किती कर्ज आहे, कुणाची किती हेक्टर आहे, हे सगळे बंधनं काढून सरसगट सगळा 7-12 कोरा केल्याशिवाय हा शेतकरी पुन्हा उभा राहणार नाही आणि कर्जमाफी निस्ती करून चालणार नाही। तर पाणीपट्टी
त्या ठिकाणी सगळी माफ झाली पाहिजे. आज आपल्याला MSEBच्या बाबतीमध्ये 7.5 HP वरच्या लाईट बिलाला देखील त्या ठिकाणी माफ झालं पाहिजे. कारण पूर आला आहे, परिस्थिती झाली आहे, त्या ठिकाणी दुष्काळ पडला, अतिवृष्टी झाली आहे. ही लहान शेतकऱ्याच्यातच झाली आहे, मोठ्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी त्यातून काही झालं नाही असं नाही. सगळ्याचीच त्या ठिकाणी अवस्था आहे. तर सगळ्याला त्या ठिकाणी आज जे मोठे उद्योगपती व्यवसाय करणारे आहेत, ज्याची सरकारी नोकरी असेल आणि तो शेतीवर अवलंबून नाही, अशांच्या बाबतीत तुम्ही वेगळा निर्णय घ्या. परंतु बाकी जे शेतकरी अवलंबून शेतीवर आहेत त्यांना मात्र सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. CM साहेबांनी केलेली घोषणा एकंदरीत फसवी आहे म्हणा. नाही, मुख्यमंत्री महोदयांनी 2 लाख रुपयेपर्यंतची कर्जमाफी 30 सप्टेंबरपर्यंत करू आणि त्याची लवकरात SOP जाहीर करू असं सांगितलं. परंतु SOP ज्यावेळेस येईल त्यावेळेस नक्की किती लोकांना लाभ होईल, आज जी मी माहिती घेतली त्यातून मात्र जसा अपेक्षित आहे कर्जमाफीचा तसं लाभ होईल असं वाटत नाही. त्यामुळे याच्यावरती पुनर्विचार करून यावरती काम करावं लागणार आहे. हे होते माढ्याचे आमदार अभिजितआबा पाटील. ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं कर्जमाफीची गरज आहे. जवळपास तक्रारी शेतकऱ्यांच्या येत आहेत त्या 50%हून अधिक ज्या आहेत त्या महावितरणच्या आहेत. त्यामुळे सरकारनं देखील याकडे लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळं सरकारला ठोस सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी जी आहे ती आमदार अभिजित पाटील यांनी केली. जवळपास 1.5 तासाहून अधिक वेळ माढ्याच्या महावितरण कार्यालयासमोर जे आहेत ते शिवसेना सत्ताधारी पक्षाचे संजय बाबा कोकाटे यांच्या समेत जे आहे ते आमदार अभिजित पाटील यांनी आंदोलन केल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. माझे सहकारी कॅमेरा पर्सन अभिषेक सह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माढा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.